सखी सावली काव्यांजली। माझी आशू प्रयत्न करेल त्यांचं मन जिंकण्याचं। अहो म्हणजे थोड्या दिवसापुरतं ही अंजलीची पीडा जाईपर्यंत, एकदा काही पीडा गेली ना की प्रीतम रावांचं पुढचं आयुष्य तुमच्याच हातात आहे। पण त्यासाठी ही अंजली असता कामा नये। आता बघा ना, अंजली इथं नाहीये, प्रीतम रावांना पूर्वीचं काही आठवत नाहीये, तरी त्यांचं मन अंजलीसाठी ओढ घेतंय का नाही? ही दोघं पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून आपल्याला काहीतरी जालीम उपाय करायला लागणार। अहो म्हणून म्हणते, माझ्या आशूने जर का प्रयत्न, बस, मला प्रीतमला अंजलीपासून दूर करायचं, आगीतून फुफाटत पडायचं नाहीये। त्यामुळे मागितल्याशिवाय पुन्हा असले सल्ले द्यायला येऊ नका। आता निखारे पदरात घेतलेच आहे, त्या आगीने उरफळून जायची तयारी ठेव। माझी काव्य मला परत भेटली नाही ना, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घे। काव्याची आणि माझी पुन्हा भेट घडवणं आता तुझ्या हातात आहे देवा। देवा तू काहीतरी चमत्कार घडव, तूच करू शकतोस। काहीतरी कर, काहीतरी कर। हो साहेब, येत आहे ना बॉडीची ओळख पटवायला? चला चला, अहो चला। हो, सकाळपासून ते बसला आहात, काही झालंय का? अहो बोला काहीतरी। काय काहीच बोलत नाहीये? काव्य काव्य होतीस तू? मी तुला सगळीकडे शोधत होतो। मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, तिथे त्यांनी सांगितलं की तू तुझ्याशी खूप वाईट वागलं।